चला मंडळी, गुड आफ्टरनून. येस, तर आपण आहे आता आयकियामध्ये आणि आम्ही आता जस्ट डॉक्टरकडनं जाऊन आलो आहे. रेग्युलर फॉलोअप होता आमचा, एव्हरी वीक असतो आता. तर ते ऑल ओके. आता जरा म्हटलं थोडीशी काय खरेदी म्हणण्यापेक्षा थोडं एक्सप्लोअर करायचं आहे. हां, तर म्हटलं चला एकदा आयकियामध्ये पण जाऊन बघूया काय काय आहे ते, आहे की नाही. येस, आणि बाय द वे आज श्वेताची मम्मी येणार आहे. सगळे विचारते मम्मी कधी येणार. येस, तर मम्मी पण येणार आहे. तर आता जरा खरेदी करूया, खरेदी किंवा एक्सप्लोअर करूया, बघू काय आवडलं तर घेऊ आपण. ओके, चलो. आयकियामध्ये आलो आहे शॉपिंग करण्यासाठी, पण पहिलं खाऊन घेऊया. हां, खायला खायला बाहेर खाल्लं असतं आपण. हां, इथे आयकियामध्ये यायची गरज नव्हती आपल्याला. खाते गाडीत बसल्यापासून. काय? अच्छा, मच्छी, सॅल्मन, गोल्डन स्वीट पोटॅटो विथ पेरी पेरी. हे रेडीमेड आहे की हे घेऊन तर बघू. हां, एकदम पिटुकले आहेत ग, काहीच नाही. 35 ग्रॅमचे आहे का याच्यात काय? हां, तेच पहिले खाते हे. हां, फिर कुछ सगळी हाऊस करून घेते का जायच्या आधी. हां, काय ग? पिझ्झा खाल्ला. हॅलो, पण हे ॲडजस्टेबल नाही आहे. हां, हे नुसतं ठेवू शकतो आपण. कितीला आहे? 4000. आपण ते बघितलं, त्याला ॲडजस्टेबल भरपूर काय आहे आणि ते हे पण आहे ना त्याला. क्रॉकर. चला बघूया. ये काय आहे? लॅम्प आणि एअर प्युरिफायर. मग असे मी काजू घेतले होते आणि आता हे क्रिस्पी बीटरूट विथ हिमालयन रॉक सॉल्ट हे पण इकडनंच घेतलं आहे. हवाच वाटते आतमध्ये, काय वाटत नाही आहे की नाही. म्हटलं हवाच आहे, आतमध्ये आहे की नाही माहिती नाही. चालता चालता म्हटलं खाऊया आपण. हे काय? अच्छा, ते ग्लास. हां, कितीला आहे? मिरर 10 पॅक 1610. किड्स. हां, मंडळी आपल्या बेडरूममध्ये जे आहे ते असं काही आहे. हे आपण घेतलं आहे आपल्या बेडरूममध्ये, मल्टीपर्पज. पण त्याच्यात ना धूळ खूप जाते. नाही, धूळ ह्याच्यात ना सगळं ओपन. आपल्याला तर हे घ्यायचं, रोलर घ्यायचं आपल्याला. ही खुर्ची मला आवडली, ही लालवाली. येस, तर ही ती चेअर आहे जी आपल्या घरी आहे. आपण ती आयकियामधूनच घेतली होती. त्यावेळेला 8,500ला होती, आता 10,000ला आहे. तर सेम टू सेम आहे आणि अशीच मोठ्यामध्ये पण आहे. आता ही 20,000ला आहे. हां, काय हे का? याचं कलर कॉम्बिनेशन चांगलं आहे, पार्टी. हां, है ना. हां, चलो थोडीफार काही डब्बे घेतले. चलो. आणि मग अशी ते आम्ही ते हिमालयन रॉक सॉल्ट काय ते होतं, बीटरूट, एकदम टेस्टच म्हणजे सगळं ते खाल्लेलं सगळी जी टेस्ट गेली. तसंच आम्ही बॅगेत ठेवलं आहे. बापरे,
मी एकदम असं हेल्थ कॉन्शियस म्हणून घेतलं मी ते बीटरूट हिमालयन सॉल्ट, पण नको म्हटलं. चला तुमच्या आवडीचा कलर आहे समोर, ऑरेंज कलरचा बेडशीट आहे समोर. काय ते तेवढंच जाणार ना, पण ते फोल्ड नाही होणार. ते हाईटसाठी दिलंय, म्हणजे हाईट वाढली ना, तेच बोलतोय, ती तेवढीशीच आहे ना. हां, मोठं आणि छोटं आहे. ते कसं आहे, हाईट वाढली तर तुम्ही वाढवू शकता, हाईट कमी झाली तर तुम्ही बंद, पण असं फोल्डेबल नाही आहे. असं किड्स बेड हा कितीला आहे? 9, 9:30. 1-1.5 तास फिरल्यानंतर आता आले किड बेडरूम शोधून शोधून. हां, असं वाला आपण मायराला सेटवर घेतलं होतं ना. बाहेरचा सेटवर जो रूम होता ना, त्याच्यामध्ये असं वाला हा क्विल्ट घेतली होती. क्विल्ट आहे घरी, आहे, बेडशीट पण आहे. बेडशीट पण आहे, पण ते सिंगल बेड आपण वापरत नाही म्हणून. हे सगळं किड्स सेक्शन नवीन केलंय. नाही होतं हे किड सेक्शन, पण आपल्याला 1-1.5 तास झाला ना आपण सापडलं. हा, पण आधी आपण आलो तेव्हा असं नव्हतं. हे आता त्यांनी सेपरेट केलंय. पाय दुखायला लागले मग सापडलं. काय दुकान लागेल खरंच. चला ते हनीचा तरी बेस्ट होता. हा पण आहे. ही खूप खाली आहे. ॲज युअर चाइल्ड ग्रोज इट कॅन बी. पण ते हलवता येणार नाही एकदा ठेवलं. कितीला आहे? 10,000 ते होतं. 12 की 13. त्याच्यामध्ये भरपूरच्या गोष्टी होती ना, रॉकिंग होतं, परत ते नेट होतं, परत ते इथे डायपरची इन्स्टिट्यूशन. बघूया, चला पायाचे तुकडे पडण्यापेक्षा घरी जाऊया. तुकडे पडायला. चला, पायाचे तुकडे पडून झालेले आहेत घरी. आता तर सुरुवात आहे. कसं होईल आता? मायरा ठीक आहे, स्वतः चालते. आता तर बाळाला पकडून चालायला लागेल आपल्याला. दुखायला लागलं तरी एकच फ्लोअर फिरलो आपण, कुठे गेलोच नाही. बरं, बाय द वे आयकियामध्ये ना फ्री चार्जिंग आहे. तुम्ही जर तुमची EV घेऊन येत असाल तर त्यांचं इथे पार्किंग लॉट मध्ये फ्री चार्जर आहे. आणि गॅस वॉट, आपली गाडी फुल चार्ज झाली आहे. चलो आपण जाऊया घरी. मायरा पण आली असेल. हो, आली असेल. फोन काय आला नाही? आला मला आला. आला. अच्छा, मला आला. आपण जाऊया घरी. आपलं ते हॉस्पिटल बॅग पण पॅक करायची आहे. हो, ते राहून जात आहे. ते लवकरात लवकर करायला लागणार. आता असं व्हायचं, तू जी डिलिव्हरी होऊन जाईल तू पॅकच करत असते. सामान सगळं रेडी आहे, फक्त भरायचंय बस. काल तिने सगळं ते सामान म्हणण्यापेक्षा ते कपडे आहेत ते सगळे धुवून तिने सगळे हे केले, वॉश केले. थोडे थोडे धुतले. आता फक्त पॅक करायचं. आणि काही प्रोडक्ट्स त्यांनी जे मागवलेत बेबीचे ते पण आलेत आहे की नाही? हो, ऑनलाईन मागवलेले. येस, चलो. मंडळी, तर आपण आलो आहे आता ठाण्यामध्ये. मम्मी आलेल्या आहेत आणि त्या बोलल्या या लेक हॉस्पिटलच्या इथे कुठे उभ्या आहेत त्या, तर त्यांना आता पिकअप करूया. आता कुठे त्या मला बोलल्या या हॉस्पिटलच्या इथे उभ्या आहेत, पण त्यांना ते बघा तिकडे. चला मम्मीला पिकअप करूया. मम्मी आलेल्या आहेत, त्यांना पिकअप करूया. समोरच आहेत. घरी जाऊया. आणि आज सँडविचचा बेत आहे, सँडविचचा.
चला 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 मंडळी, आता मायराचा डान्स क्लास आहे, जेवण झालेलं आहे, आता क्लासला जाऊया की नाही मारा मम्मी. चला फायनली मुहूर्त लागलेला आहे मकरला. हा नाही बाप्पाच्या विटेला कसं बसणार आपण? कुठलं त्याने लावलं ना म्हणून तो काढायला उभं केलं त्याला. त्याचीच वाट बघत होतो आपण. कुठे आहे, कुठे राहील बघू नंतर काहीतरी. थांबा हे काढा. दोन्ही इकडेच होते ना पण. नाही हा असेच होते. हे धर. मंडळी गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग. तर मायरा स्कूलला गेली आहे आणि काल आम्ही आयकियामधनं काही छोट्याशा थोड्या गोष्टी घेतल्या होत्या, त्या दाखवतो. तर हा एक मल्टीपर्पज बॉक्स आहे जो इथे ठेवायचा, राईट, त्या कपाटामध्ये ठेवायचा आहे. आणि असं आम्ही ना मायराच्या वेळेला एक पिंक बॉक्स घेतला होता. हो तो आहे त्या कपाटात अजून. कुठे? वरती का? तर हे असं एक मल्टीपर्पज दुपटी जुनं विनं काय ठेवायला काय असेल म्हणून तो एक घेतलाय. हे असंच इथे ऑर्गनायझर म्हणून ह्या ड्रॉवर मध्ये जाणार आहे इथे सगळं. मग आता ऍक्च्युली आज हे दोन्ही पण कपाट आम्हाला ती काढायची आहेत आणि रिकामी करायची आहेत, जेणेकरून हे सगळं सामान तिथे फिट होईल. आणि जे श्वेताने जे हे केलंय काय म्हणते कपडे धुवून ठेवले बेबीचे, ते सगळे मग इकडे येतील. आणि हा एक ऑर्गनायझर आहे, गौरवच्या कपाटासाठी घेतले. हे थोडा अनपॅक करतो. खरं तर आम्हाला इथे मायराचं जसं वॉर्डरोब आहे ते आम्ही इथे प्लॅन करतोय करायचं, पण आता असं झालं की कलर माहिती नाहीये, पिंक करायचंय की ब्लू करायचंय, ग्रीन करायचंय, काय करायचंय, म्हणून मग आम्ही तो प्लॅन पोस्टपोन केलाय की आपण ते नंतर बघूया, सध्या हेच रिकामं करून हे वापरूया असं. तर हे ना असं आहे, हे आपला हँगर असतो ना, हँगर, त्या हँगर मध्ये तुम्ही हे असं इलेक्ट्रॉनिक लावू शकता. ओके. आणि त्याच्यामध्ये तुम्ही काय ठेवू शकता, त्याच्यामध्ये तुम्ही टी शर्ट शर्ट्स फोल्ड करून व्यवस्थित ठेवू शकता. तर हे असं आहे जे ऑर्गनायझर म्हणून जाणार आहे. आणि जेवढी हाईट आहे तेवढं ते ऍडजस्ट, समजा एवढी हाईट असेल तर एवढं घेईल, आहे की नाही. फुल हाईट असेल तर फुल हाईट घेता येईल. हा, तर हे असं ह्या कपाटामध्ये जाईल. बरोबर. याच्यामध्ये छोटा पण होता, म्हणजे आता हे किती कप्प्यांचे आहे, 1 2 3 4 5 6, याच्यामध्ये 3 की 4 कप्प्यांचा पण होता, ज्यांचे वॉटर छोटे असतील त्यांचे. बघूया लावून मग नंतर दाखवूया. लावून मग दाखवूया आपण. आता काय, हा जो कपाट आहे ह्याच्यामध्ये सगळं सामान आहे ते काढणार आहे, हा ड्रॉवर रिकामी करणार आहे. बऱ्याचशा ज्या गोष्टी आहेत त्या डिस्कार्ड करून टाकायच्या, ज्या गरज नाहीयेत त्या. आणि मग हे इथे लावून हे तेवढं तर कमीच पडणार आहे, पण ठीक आहे फॉर द टाइम बिंग आपण हे वापरू शकतो, की नाही. नंतर विचार करू की तिथे काय बनवायचं. येस. आणि व्हेरी सून आपली हॉस्पिटलची बॅग आहे ती पण आपण रेडी करणार आहे, की नाही. हो बघूया. बापरे, सगळं रेडी आहे पण वेळ मिळत नाही ते पॅकिंग साठी. तर ते कदाचित येणाऱ्या पुढच्या ब्लॉग्स मध्ये तुम्हाला बघायला मिळेल. तर हा ब्लॉग आपण इथेच एंड करूया. परत अशा एका ब्लॉग मध्ये भेटूया आपण. टिल देन टेक केअर, बाय बाय.